ये मराठीची ये नगरी. त्या मराठी भूमीला लाभलेले विठ्ठल नावाचे अद्वितीय दैवत. त्या दैवताला पूजण्यासाठी निर्माण झालेला वारकरी संप्रदाय, त्या संप्रदायातून जन्माला आलेली संत परंपरा आणि प्रत्येक संताने समाजाला ज्यातून दिशा दिली अशा शब्दांचा सुंदर मिलाप म्हणजे अभंग. 12व्या शतकापासून सुरू झालेली ही परंपरा सुदैवाने आजही आपल्यात जिवंत आहे. हे आपणा मराठी जनांचे भाग्यच म्हणायचे. जे भंग पावणार नाहीत असे शब्द म्हणजे अभंग. अगदी ज्ञानोबा माऊलींपासून ते तुकडोजी महाराज एवढी मोठी प्रदीर्घ परंपरा ह्या महाराष्ट्राच्या भूमीला लाभली आहे. अत्यंत साध्या, सोप्या, सरळ शब्दात जीवनाचे सार सांगण्याची हातोटी या अभंगात आपल्याला दिसून येते. अगदी द्वैत, अद्वैत इथपासून ते हीन कामे करायला येणारा पांडुरंग एवढी प्रचंड व्याप्ती या अभंगांची. आणि ते गरजेचेच होते म्हणा. समाजातला एक मोठा वर्ग जेव्हा शिक्षणापासून वंचित होता, त्यांना चांगल्या वाईटाची जाण करून देण्याचे काम ह्याच साध्या दिसणाऱ्या पण अत्यंत आशयगर्भ असणाऱ्या शब्दांनी केले. महाराष्ट्राच्या संगीत परंपरेलाही या अभंगांपासून स्वतःला दूर ठेवता येणे शक्य झाले नाही. कोणाकोणाची नावे घ्यावीत आणि कोणाची घेऊ नयेत, इतक्या सगळ्या मोठ्या मोठ्या गायकांनी हे अभंग आपल्या वाणीतून अजरामर केले आहेत. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतच कशाला, अगदी कर्नाटक संगीताच्या परंपरेतही अभंगांनी आपला अमिट ठसा उमटवला आहे. अगदी तमिळ हेलाने का होईना, पण शक्य होईल तेवढे योग्य उच्चार करून तिथल्या अत्यंत मोठ्या गायकांनी सुद्धा ही मराठी मातीतली परंपरा तिथे जागती ठेवली. आधुनिक काळात ध्वनिमुद्रणाची संकल्पना बहरास आल्यानंतर अभंगांना नवसंजीवनी मिळाली आणि आज ते सर्वदूर पोहोचले आहेत. आता तर काय अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI चा जमाना. बोलायचा अवकाश की जगभरातली माहिती तुमच्या पुढ्यात काही क्षणात हजर होते. अशा वेळी आपल्या पूर्वजांचा ठेवा ह्या नव्याच्या लोंढ्यात हरवला जाऊ नये म्हणून आमचा हा इवलासा प्रयत्न. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या भावी मराठी पिढीला सोयराबाई, जनाबाई, तुकोबा, नामदेव, ज्ञानोबाराय हे सगळे माहिती असायलाच हवे. भाषा म्हणजे काय फक्त उलटसुलट लिहिलेली बाराखडी, शुद्धलेखन किंवा अगदी शब्दोच्चार नव्हे, तर पिढ्यानपिढ्यांच्या कष्टातून त्यांच्या पिंडातून उमटलेले तुमच्या संस्कृतीचे ते हुंकार आहेत. आधुनिक बनण्याच्या हव्यासात ते हुंकार दबले जाऊ नयेत यासाठी आमचा हा उपक्रम. तो आपल्याला आवडला तर नक्की इतरांपर्यंतही तो पोहोचावा. आपल्या सूचनांचेही स्वागत आहे. हा उपक्रम केवळ आमचा न राहता मराठी संस्कृतीवर सर्वांगाने प्रेम करणाऱ्या सर्व लोकांचा व्हावा हाच प्रयत्न आहे. असे हे आपले अभंग आणि या अभंगांविषयी आपल्याला बोलायचे आहे, याच्यावर खूप आपल्याला चर्चा करायची आहे. तर ह्याविषयी माझा सहकारी मित्र त्याला काय म्हणायचे तेही आपण जाणून घेऊया. बोलू अभंगे या उपक्रमात मी आणि चेतन, मी देवेश आणि चेतन या उपक्रमात चालू केलेला आहे अभंगावर बोलण्यासाठी. आणि याने चेतनने बरीच माहिती सांगितली, तर त्यामध्ये पुढे असं जोडतो की सोयराबाई यांच्या अभंगांपासून आम्ही सुरुवात केलेली आहे. पहिले काही भाग आम्ही आधी एका ऍपवर केला होता, आता युट्यूब चॅनल थ्रू आम्ही करणार आहोत. तर त्यानिमित्ताने ओळख आमची व्हायला हवी, उपक्रमाची पण ओळख व्हायला हवी, त्यासाठी प्रस्तावना चेतनने आज सांगितली, त्यामागची काय होती ती. शिवाय अभंगांचं महत्व मराठी जनमानसात
फार आहे, म्हणजे सर्वांनाच अभंग आवडतात. आणि काही आधुनिक किंवा नव आधुनिक किंवा नव लेखक मराठीतले, त्यांनी पण संतांवर, संत वाङ्मयावर बरंच काय काय लिहिलेलं आहे. काहींनी अभ्यास करून लिहिलंय, काहींनी साहित्याच्या दृष्टिकोनातून लिहिलेलं आहे. तर त्यात आमचीही थोडी भर, म्हणजे आम्ही अ, साहित्य असो किंवा त्यामागचं तत्वज्ञान असो किंवा त्यामाग त्यामागील विचारधारणा संतांची त्यांच्या जीवनचरित्रातून उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि शिवाय त्याच्यात बरेच मराठी समाजातले, संस्कृतीतले पडणारे पडसादही असतात. आत्ताचे, त्या काळातले, म्हणजे संतांच्या काळातले आणि आत्ताच्या काळातले काही पडसाद, तेही सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर अशा पद्धतीने आम्ही आधी 3 अभंग घेतले आहेत सोयराबाईंचे. तर आता बरोबर. 4थ्या अभंगाला आपण सुरुवात करूया. इथे 4थ्या अभंगाला सुरुवात करण्याआधी मला एक सांगावसं वाटतं, की ह्या अभंगांविषयी आम्ही जे बोलतो आहोत ते आम्हाला ते अभंग खूप वेळा वाचल्यानंतर, त्यातल्या चिंतनातून, त्यात विचार करण्यातून जे काही समजले, ते हा मांडण्याचा विचार आहे. तर त्यानुसार आमचं म्हणणंच बरोबर आहे, हा हट्टही त्यात नाही. आणि जर आम्हाला काही त्यावरून मिळालं अजून इतरांकडून, की नाही हे असे नाही, तसे आहे, तर तेही स्वीकारण्याची आमची तयारी आहे. कारण अभंग हा जसं आधी मी म्हटलं आणि देवेश पण म्हणतोय त्यानुसार हा आपल्या पूर्ण मराठी संस्कृतीचा ठेवा आहे. त्यावर कोणाही एकाचा अधिकार नाही. त्यामुळे आम्हाला जितकं सापडतंय त्याहून अधिक सापडलं तर नक्कीच आनंद होईल. बरोबर ना? हो, अगदी, अगदी बरोबर. आम्ही काही चुकत असू बोलताना किंवा अजून काही तुमचे सल्ला असतील याच्यामागे किंवा तुम्हाला आणखीन काही याच्यामध्ये हवं असेल, अं, याच्याबद्दल या सर्व सूचना यां यांचा आम्ही स्वीकार करणार, त्याचं स्वागत करणार नक्कीच. तर इकडे एक एकनाथांचंच एक वचन आहे. एका अभंगातला शेवटचा चरण आहे तो. तो इथे मला वाचून दाखवण्याचा खरं तर मोह होतोय. छंद पडे वाचा, तै तू भेटसी साचा, भेटुनी कीर्तनाचा लाविसी लळा. आमच्याही बाबतीत असंच झालं, की एक अभंग, मग दुसरा अभंग असा तो लळा पडतच गेला आणि त्यातून आम्ही पण बरंच काही शिकत आहोत, शिकत जाऊ. आणि हां, इथे एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते, की अ, मला अभंगांची दीक्षा ही ह्याच माझ्या मित्राकडनं मिळालेली आहे. सो मी त्याचा कायम ऋणी राहीन या बाबतीत. अभंगांची दीक्षा हा मोठा शब्द झाला. अभंगांची ओळख असावी खरं तर, आणि ती प्रत्येकाची ओळख असते. प्रत्येकाचा प्रवास अभंगांसोबत असतो. प्रत्येकाला उभगणेला अर्थ वेगवेगळा असू शकतो. आपण सगळ्या हो. बाजूंनी हां, तेच. सगळ्या बाजूंनी स्पर्श करण्याचा प्रयत्न करू अभंगांना, जितका आपल्याला प्रामाणिकपणे जमतोय. जितका बरोबर. अभंगामध्ये संतांनी स्वतःचा जीव ओतला, तितका तर शक्य नाही. पण आम्ही आमचा जेवढा जीव असू तेवढा प्रयत्न नक्की करू. याचा आम्हाला नुकताच आलेला अनुभव म्हणजे याच्याच 3ऱ्या भागात आम्ही जो अभंग घेतला होता, त्याच्यात एक चरण असं होतं, की महानदी लोटलेसे आणि त्याचे बरोबर आम्ही दोघांनी आपापल्या परीने चुकीचे नाही, पण वेगळे अर्थ घेतले होते आणि ते दोन्हीही अर्थ आम्हाला चर्चेदरम्यान तितकेच पटले. हाही एक अनुभव आहे, की तुम्ही एकाच गोष्टीला दोन्ही बाजूनी पाहू शकतात आणि तुमच्या त्या दोन्हीही बाजू बरोबर असू शकतात. हं. यावर मी एक असं इंग्लिशमध्ये कोट वाचलेलं, की "इफ यू वॉन्ट टू टू बी काइंड, दॅट डिड दॅट डझंट मीन यू हॅव टू ॲग्री विथ एनीवन." म्हणजे कोणासोबत राइट. तुम्हाला जर अ, दयाळूपणे किंवा त्यांच्याशी वागायचं असेल चांगल्या पद्धतीने,
तर त्यांच्या मताशी आपण सहमत असायला हवं याची गरज नसते. बरोबर. असं असं असतं. कारण की आपल्या अभंगांना खरंच इतका जीव आहे स्वतःचाच. त्याच्यामुळे ती एक अ, एखाद्या व्यक्तिमत्वाला जसे वेगवेगळे पैलू असतात, त्या पद्धतीने आणि काही लोकांना त्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू दिसतात, काहींना दुसरे दिसतात. तर तेवढा अभंगांचा जीव असल्यामुळे त्याच्यावर आपण किती बोलू आणि एखादं जीवनचरित्र सांगितल्यासारखं असतं अभंगांवर बोलणं म्हणजे. बरोबर. तर आपण आपल्या आता मुख्य विषयाकडे वळूयात. सोयराबाई यांचे अभंग भाग 4. मी अभंग सांगतो तो काय. नाही उरली वसना तुम्हा नारायणा पाहता. उरला नाही भेदाभेद झाले शुद्ध अंतर. विटाळाचे होते जाळे तुटले बळे नामाच्या. सौदेहाची तुटली दोरी म्हणे चोख्याची महारी. आता अ, पहिल्याच आपल्या अभंगात अगदी महाभारत वगैरे सगळं येऊन गेलं. आता ह्या अभंगात एक खूप मोठी गोष्ट आहे जी मलाही ठाऊक नव्हती. पण ती या अभंगाचा अभ्यास करताना मला सापडली. तर आपण आधी अर्थ बघूया अभंगाचा. नारायणाला पाहताना आता कोणतीच वासना उरली नाहीये. अंतःकरण शुद्ध झाल्या कारणाने माझ्यात आणि भगवंतात आता कोणताही भेद उरला नाहीये. आसपास सगळे विटाळाचे, वाईटाचे, अमंगळाचे जे जाळे होते, ते केवळ तुझ्या नामस्मरणाच्या बळाने नाहीसे झाले आहेत. चौदेहाची तुटली दोरी म्हणे चोख्याची महारी. एक स्त्री, एक अशिक्षित स्त्री काय म्हणते? चौदेहाची तुटली दोरी. हे मलाही ठाऊक नव्हतं. चौदेह म्हणजे 4 देह कुठले? स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण हे ते 4 देह आहेत. या 4 देहांची दोरी जेव्हा तुटते किंवा सुटते, तेव्हा परमात्म्याचे दर्शन होते. आता हे मी मुद्दामून आता हे या 4 देहांच्या अजून स्पष्टीकरणात जात नाही, कारण फार मोठा अर्थ आहे तो. तर हे आपण याच्यावर परत एकदा कधीतरी बोलूयात, की हे स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण हे 4 देह कुठले? पण बघा एका सामान्य स्त्रीला हे 4 देह उमगतायत आणि अशा पद्धतीने ती असामान्य होते आहे. मला वाटतं आता देवेश तूच याच्यावर बोलू शकतोस. मी फक्त अर्थच सांगू शकतो या सगळ्या प्रकरणाचा. हो. अभंगावर मी बोलणारच आहे. पण आपलं एक राहिलं म्हणजे आपण आता सगळी ओळख केलीच. त्याच्यामध्ये एक असं सांगायचं राहिलं, की आम्ही जो क्रम घेतला आहे किंवा आम्ही जे सोयराबाईंचे अभंग संदर्भासाठी वापरत आहोत, जिथून वापरत आहोत त्याचा उल्लेख करणं आम्हाला इथे गरजेचं वाटतं. हं. श्रेय देणं हे गरजेचं असतं प्रत्येक वेळी. बरोबर, कारण बरोबर. की हा जो YouTubeसाठी उपक्रम म्हणजे YouTubeवर घेण्याचा अ, एक सूचना पण आली होती. त्यासाठी पण चेतन सांगेलच, की कोणाकडनं काय-काय मिळालं आहे त्या बाबतीत, हं, मदत मिळाली आहे किंवा काय, ते सौजन्य तो दाखवेलच. पण हे अभंग आम्ही एका transliteral.org नावाच्या वेबसाईटवरनं पाहतो आहोत. त्याच्यावर 62 अभंग आहेत आणि मला वाटतं महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारचा पण एक संग्रह आहे. त्याच्यामध्ये पण 62 अभंगच आहे. म्हणजे पूर्ण अ, एकंदरीत हेच 62 अभंग या वेबसाईटवर त्यांनी टाकलेले आहेत. तर तिथून आम्ही ते संदर्भ तो घेतो आहोत आणि तिथून आम्ही तो क्रम आहे. पहिला, दुसरा जो काही अभंग आहे, आम्ही क्रमाने ते घेत आहोत. तर आता इथे जो 4था क्रम आहे तोच हं. आम्ही इथे घेतलेला आहे. हो. काही ठिकाणी वेगळा क्रम असू शकतो, काही ठिकाणी कुठे कमी जास्त शब्द असू शकतात. अ, शक्यता आहे असू शकतात. हो. तर ते एक जाहीर करणं इथे मला वाटतं आपण ओळखच्या सदराखाली हे सांगायला हवं होतं. तर ते हं, सांगितलं. आता बरोबर. अभंगाकडे वळूया. नाही उरली वसना तुम्हा नारायणा पाहता. उरला नाही भेदाभेद झाले शुद्ध अंतर. सोयराबाई अ, ना खरं तर
साक्षात्कार झाला होता की नाही मला माहिती नाही. नारायण तिचे संबोधन असतात ते खूप आवडतात मला, की तिने या अभंगात जो नारायण म्हटलाय, नारायण म्हणजे वैभवाने नटलेला. नर बरोबर. आणि नारायण म्हणतात. नर हा साधा हं, असतो. नारायण म्हणजे बरोबर. तो म्हणजे परम परम नर म्हणजे नारायण. बरोबर. नारायणाकडे काय नसतं. तर जो वासना पुरवतो, वासनाचं जो पालन पोषण करतो, ज्याच्यापासून वासना आहेत, त्याला पाहून त्याला पाहिल्यानंतर काय उरणार आहे? वासना पण उरत नाही. त्याने जो जो वासनाचा सोर्स आहे, स्रोत आहे, तोच आपण आपल्याला मिळाला. जसा काय म्हणतात तो एक चिंतामणी असतो, राइट? सकळ चिंतामणी असतो, कल्पवृक्ष असतो. तो जर कोणाकडे हो. मिळाला, तर मग म्हणतात ना, "अरे त्याच्याकडे काय कमी आहे?" किंवा हं, हं, आत्ताच्या भाषेत कोणाचं श्रीमंत खानदान असेल, मोठं हं, हं. कमावतं कुटुंब असेल, तर त्याला काय कमी आहे? त्याच्याकडे हो. नारायण पाणी भरतो असं म्हणतात. तसं ती तसं नवनाथ नारायणची संज्ञा वापरतो ना आपण त्याला. कोणती? नवकोट नारायण. हं, हां, नवकोट नारायण. बरोबर. तर आणि लक्ष्मी सोबत नारायणच असतो. लक्ष्मी सोबत विष्णू, विष्णू नाही. लक्ष्मी नारायण असतो तो. जो लक्ष्मी बरोबर. सोबत असतो नारायण असतो. म्हणजे लक्ष्मीला पण नारायणाची सोबत असते. तर तो वासना त्याने हरवून टाकली आहे पहिली गोष्ट. मग नंतर ती म्हणते, की भेदाभेदच उरला नाहीये काही. हं, भेदाभेद उरला नाहीये, अद्वैत झालेलं आहे. जिथे बरोबर. काही म्हणजे तू तू जो मला म्हणतोयस ना, मी पण तुला तू म्हणत नाही आता. तू जर मला तू म्हणतोयस ना, तर मी पण हं, तुला तू नाही म्हणत आहे. मीच आहे. तू आहेस तो मीच आहे. असा भेद राहिला नाहीये. आणि त्याच्यामुळे शुद्ध झालंय अंतर. अंतर शुद्ध झालंय. हा भाव जागृत होतो तो आतमध्ये. आतमध्ये बरोबर. देहाला वाटत नाही. हां. या नखाला वाटत नाही, पायाला वाटत नाही, डोळ्याला वाटत नाही. ते त्यांची त्यांची स्वतंत्र कामं करतात. बुद्धी बुद्धी ते संचलन करते. बुद्धी सगळा बरोबर. सगळ्या गोष्टी आणून ठेवते. पण हं, भेद असतोच ना. पण ती जाणीव होण्याचं ठिकाण कुठे? आपल्याला माहितीच नाही. ते ठिकाणच नाहीये. म्हणून आणि ते हं. ठिकाण नसल्याचं आपल्याला जेव्हा भान येतं, तेव्हा आपल्याला भेद सगळे नष्ट व्हायला लागतात. आणि पुढे काय म्हणते ती? "विटाळाचे होते जाळे, तुटले बळे नामाचे." नामाची महिमा पहिल्यांदा म्हणजे 4 अभंग झालेत आता. पहिल्यांदा तिने नामाचा उल्लेख केलेला आहे. हं. नामस्मरणाचा किंवा नामाची महिमा खूप संतांनी गायली आहे. सोयराबाई बरोबर. सोयराबाईंनी पण आहेत बऱ्याच ठिकाणी. तर नामाचं बळ किती आहे, हे तिने आता सांगितलंय, की विटाळ जो होतो ना, विटाळ आपण हं. कोणालाही कधी-कधी आपल्याला वाटतं मनामध्ये खूप अशुभ विचार येतात. खूप असं वाटतं वाईट वाटतं, वाईट करावंसं वाटतं. अहित बरोबर. चिंतायचे नाही असं आपण जेव्हा म्हणतो ना, त्यावेळेस नाम हं. घ्यायचं असतं. असं तिचं सरळ-सरळ म्हणणं आहे, की तुम्हाला विटाळाचे होते जाळे. विटाळांनी तुम्हाला वेढलंय. तुम्ही कोळीस-टाकाचं जर जाळं पाहिलं, तर त्याच्यामध्ये माणूस निघू नाही शकत जर एकदा अडकला तर. माणूस म्हणजे कोणताही प्राणी, मोठा हत्ती सुद्धा गेला तरी. तर ते कुठून कुठून तुटतं ते. जर त्याने स्वतःमधली समजून घेतली, नाम घेतलं, तर नामाचं बळ तिने सांगितलंय इथे. आणि चौदेहाची तुटली दोरी म्हणे चोख्याची महारी. तर चौदेहाबद्दल चेतनने सांगितलंच आहे, की स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण हे 4 देह जे आहेत, त्याची तात्विक मीमांसा खूप मोठी असेल. पण तिला इथे काय हो. म्हणायचं हो, तिला इथे म्हणायचं काय, की त्याची पण तुटते दोरी, त्याचा पण भ्रम निराश होतो. ते पण भंग पावतात. तो पण भेद नष्ट होतो. काही लोकांना स्थूलामध्ये मजा वाटते. स्थूल म्हणजे आपण म्हणतो ना, व्यसन लागावं तशी भक्ती करावी. आपण उलट म्हणतो. आपण खालच्या उपमा वापरतो वरच्यासाठी. म्हणजे पुस्तकाचं व्यसन लागावं, असं म्हणतो आपण. व्यसन कसं लागतं? स्थूलात व्यसन लागतं. इथे नाहीतर एकच सांगू इच्छितो. मी तुला थोडं इंटरप्ट करतोय. स्थूल म्हणजे अगदी साध्या भाषेत सांगायचं म्हणजे आत्ता
जो आपण देह धारण केलेला आहे हाडामासाचा, तो स्थूल देह. या 4 देहांमधला जो पहिला देह आहे, तो आपला हा जन्माला आलेला स्थूल देह आहे. हो, बरोबर, बरोबर. बरोबर. तर स्थूल देहामध्ये आपल्याला व्यसनं लागू शकतात. आपल्याला खूप मजा येऊ शकते. अ, उपभोग आपण घ्यायला लागतो लोकांच्या. आणि सूक्ष्म म्हणजे काय? सूक्ष्म म्हणजे आपण म्हणतो ना, की तू मनाने, अंतराने शुद्ध हो, असं जेव्हा म्हणते. सोयराबाई पण म्हणते, की झाले शुद्ध अंतर, ते म्हणजे सूक्ष्म. तुम्ही सूक्ष्म देहाने आपल्यात पहिले सूक्ष्म देह होतो गर्भामध्ये आणि त्याचा मग पुढे स्थूल होतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला कारण, महाकारण हे त्याचे अजून 2 भाग पुढचे. तसेच कारण हा स्थूलावर इम्पॅक्ट करतो, महाकारण हा सूक्ष्मावर इम्पॅक्ट करतो. आणि त्याच्या पण तुटतात दोऱ्या. असं तिला तिला रिअलायझेशन झालंय सोयराबाईला. आणि पण शेवटी ती म्हणते काय, "मी तर चोख्याची महारी आहे. मला काय करायचंय? मी चोख्याची महारी म्हणून शांत राहते." तिला असा नम्र भाव आहे तिच्या मनात अजूनही, की तिने मोठे शब्द जरी वापरले, चौदेह वगैरे, पण ती शेवट करताना म्हणते, की "मी महारीण आहे." आणि तिला कोणी काही म्हणजे विटाळाची अ, जाळ होण्याची तिला जाणीव आहे. म्हणजे विटाळाचं जाळं असतं, असं तिला रिअलायझेशन होतंय. पण तिला माहिती आहे, की मी लौकिकदृष्ट्या विटाळ आहे लोकांसाठी. असंही तिला तिला भान आहे. अ, असं ओके. मला म्हणजे या तुम्ही पूर्ण त अभंगातून तर सांगावसं असं वाटतं. असं म्हणता येईल, की अ, तत्कालीन तिच्या सामाजिक स्थितीचं एक दर्शन तिने इथे या 3 शब्दांमध्ये कुठेतरी करून दिलंय. विटाळाचे होते जाळे, की हो. ठीक आहे तुम्ही मला कुठेही वागवा. समाजात स्त्री म्हणून, तुम्ही कुठल्या जातीत जन्माला आले म्हणून तुम्ही कसंही वागवा. पण मी त्याचं नामस्मरण करते आहे आणि हे तुम्ही जे माझ्या अंगावर बळच टाकलेलं विटाळाचं जाळं आहे, ते सुद्धा मी पार करून पुढे जाणारच. हो, अगदी. आणि तू जे मगाशी उरला नाही भेदाभेद ह्याविषयी जे सांगताना म्हणत होता, तर माझ्या डोक्यात एक अचानक चमकून गेलेला विचार असा आहे, की अ, सोयराबाई ह्यांना त्या अद्वैताची एवढी ओढ आहे, की महाराष्ट्राचा जो सगळ्यात लाडका आणि पॉप्युलर झालेला अभंग त्यांचाच आहे, अवघा रंग एक झाला. त्याच्यात सुद्धा परत हीच ओळ वेगळ्या अर्थाने आहे. मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया. हो, आठवतंय? हो. हो, खूप ते सुंदर. हो, हो. ती ओळ अचानक मला आत्ता चमकून गेली. हो, हो. तेच शब्द आहेत. नाही, तोच अर्थ आहे, शब्द वेगळे आहेत. शब्द वेगळे. पण म्हणजे थोडक्यात परत-परत सोयराबाई आपल्याला हेच सांगतायत, की मी माझ्या वाटेवर पुढे चाललेच आहे आणि त्याच्यातलं आणि माझ्यातलं अंतर कमी-कमी होत एक दिवशी मी विलीन होणार आहे. हं. तर बरोबर. म्हणजे हे सगळं खूप अद्भुत आहे, की आपण फक्त शिक्षित आहोत. आपल्याला काहीच ठाऊक नसतं. आणि ज्यांनी लौकिक अर्थाने शिक्षण घेतलं नाहीये, त्यांना किती माहिती होतं, माहिती आहे. हं. आणि एवढं आपल्याला सगळं असून हं. ह्या चौथा अभंग आहे आता आणि आपण इतरांचेही बरेच अभंग वाचत असतो, ऐकत असतो आणि त्यावर बरीच चर्चा करतो. सगळीकडे फक्त अहंकार सोडल्याचीच लक्षणे आहेत. हो, हो, हो. अगदी, अगदी, अगदी. अहंकार सोडण्याची लक्षणं आहेत, कारण की ती पहिली पायरी आहे. तुम्ही जर समर्पणाला साठी तयार नसाल, तर तुम्ही काही करू शकत नाही. म्हणजे तुम्ही अहंकार सोडून काही करावं. निष्काम कर्म करा म्हणजे काय, की तुम्ही अहंकार बाजूला ठेवून फळाची अपेक्षा नका करू. फळ हवं म्हणजे काय? माझा अहंकार जोपासा, अहंकाराला सुखवा आपल्या स्वतःच्या. असं निष्काम कर्म सांगताना पण हेच सांगतात गीतेत, की तुम्ही अ, जेव्हा अहंकार सोडून काही करायला लागतात ना, तेव्हा ती फळं म्हणजे आपण साधारण
झाडाचं पण उदाहरण देतात लोक, की झाड स्वतःसाठी काय करतं, काही करत नाही. सगळं देतो तो, जे काही करतो ते फूल पान फळ सगळं सगळं ते इतरांसाठीच असतं, त्याच्याकडे काहीच नसतं. तर बरोबर. तसं आपण जगू शकतो का कधी? म्हणजे तो जगतोच आहे ना, झाड पण एक, वृक्ष पण एक, त्याला पण एक जीवन आहे. म्हणजे त्याचं बरोबर. पान फूल जे काय आहे, किंवा तसं आपली काही आपण जन्माला आलोय, आपण आपण असा विचार करतो, की आपल्या काही वासना राहिल्या आहेत म्हणून. पण आपण असा विचार करत नाही, की आपण कोणाच्या वासना तृप्तीसाठी काही त्यासाठी पण जन्म घेतो का? ही लोकं, संत लोकं जन्म घेतात, जी सद्गुरू असतात किंवा जी इतरांना मार्गदर्शन करतात, ती खरी वृक्षासारखी राहतात, की त्यांना ते पुरवतात ते. आणि आणि त्यांना उपदेश पण तोच देतात, की तुम्ही अहंकार सोडून बघा. आणि तेच असतं ते, म्हणजे बीज आहे, बीज. अहंकार सोडणं म्हणजे बीज आहे. ते झालं, की ते तुमच्यात एकदा रुजलं, की ते वाढायला लागतं असं. तर योग्य. हं. बघूयात आपली ही आपली आपण चौदेहाची दोरी कधी तुटते का? मुळात ते हो. चौदेह आपल्याला कळतात का? इथून तयारी आहे आपली सगळी. चेतन, तू ते सांग ना, तुला कोणी मदत केली किंवा कसं ते आपला हो, प्रवास नक्की कसा? सांग. तर ह्याविषयी थोडं आम्हाला बोलायचं आहे असं, की बऱ्याच दिवसांपासून आमचा हा विषय चालू होता, की आपण एवढ्या अभंगांवर बोलतो आहोत, तर त्याचा निदान कुठेतरी एक लेखाजोखा व्हावा. सुरुवातीला ब्लॉग लिहिण्यासंदर्भात चर्चा झाली. पण आता सध्या दृकश्राव्य माध्यमे जास्त आहेत. त्याच्यामुळे मग पॉडकास्ट करायचं ठरवलं. मग तो आधी Spotifyवर केला. पण असं लक्षात आलं, की YouTubeवर केलेला जास्त चांगला राहील आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल सुद्धा. म्हणून आम्ही एक पोस्ट पण केली होती त्या संदर्भात. त्याला आम्हाला फार छान प्रतिसादही मिळाला आणि अ, त्यात आम्हाला जी मदत मिळाली ती अक्षय वाटवे नावाचा एक माझा मित्र आहे, की जो अभिवाचन या क्षेत्रात खूप चांगलं काम करतोय. त्याच्यानंतर अमोल कुलकर्णी म्हणून एक माझा मित्र आहे, की जो त्याचा स्वतःचा एक पॉडकास्ट आहे आणि तो खूप वेगवेगळ्या विषयावरच्या लोकांना बोलावून त्यांची मुलाखत घेतो असंच म्हणूयात. तर त्यांनी मला खूप याच्यात मदत केली आणि याच्यात अजून एक नाव आहे अजिंक्य कुलकर्णी. याच्याशी अजून बरीच त्या संदर्भात चर्चा करायची बाकी आहे. पण यांच्याकडनं आम्हाला निश्चितच छान मदत मिळाली आहे आणि आम्ही अजूनही त्याच्यात आहोत, की उत्तम अजून काय करता येईल आपल्याला ते. हो. आणखी आम्ही एक पर्याय पाहिला YouTubeवर लाईव्ह स्ट्रीमिंगचा. त्याच्यामध्ये आम्हाला हो. कमीत कमी 50 सबस्क्रायबर्स हवे आहेत. ते जर असेल तर आम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग, म्हणजे आता आम्ही जे बोलत आहोत, ते लाईव्ह स्ट्रीम होईल आणि तुम्हाला जर त्याच वेळेस काही अ, आमचं जेव्हा बोलणं चालू असेल, तेव्हा काही कमेंट करायची असेल, काही विचारायचं असेल, तर तुम्ही लाईव्ह महत्वाचे असेल तर स्ट्रीमिंगमध्ये ते तुम्ही करू विचारा. शकता. त्यामुळे आता आम्ही पण म्हणतो, की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हो, अगदी. जसं सोयराबाईंच्या प्रत्येक अभंगाच्या शेवटी येते म्हणे चोख्याची बहारी. तसं तर आम्ही पण म्हणणार लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो, अगदी. आणखी सुचवायचं म्हणजे आणखीन एक नवीन याच्यात असं करणार आहोत, की अ, आम्ही एक प्रारूप सांगणार अभंगाचं सुरुवातीला, की किती अ, किती याचा आहे तो, म्हणजे मोठा आहे, लहान आहे, असं एक आम्ही अंदाजे त्याच्यामध्ये सांगणार, किती चर्चा होऊ शकते किंवा काय. एक गोषवारा देणार. म्हणजे तुम्हाला पण थोडी कल्पना येईल, की हा अभंगाचं त्यांनी काय सांगितलंय 2-3 वाक्यांमध्ये, आणि शेवटी एक वाक्य आम्ही या म्हणजे कोणताही अभंग विशिष्ट घेतल्यावर, त्या अभंगावर नेमकं काय म्हणायचं होतं, एका वाक्यात आम्ही सांगण्याचा विचार करणार आहोत. हे अजून प्रारूप अजूनही ड्राफ्ट मोडमध्ये आहे. तर ते आम्ही करू. ते एकदा संपूर्णपणे होईल, त्याच्यावर काम होईल, तेव्हा आम्ही करू.
पण एक गोष्ट मात्र लक्षात येते याच्यात, की ह्या विषयावर बोलणं जितकं सोपं आहे, तेवढं अवघड पण आहे. आम्ही पण शिकतो आहोत. असं का वाटतं तुमच्या चेतन? जसं आजचंच उदाहरण, की चौदेहाची तुटली दोरी म्हटल्यावर मी चमकलोच, की इथून सुरुवात की आता ते चौदेह शोधून काढा कुठलेत. त्यात अच्छा. सोयराबाईंना काय म्हणायचं आहे? हम्म. तर आणि अशा हम्म पुरुष आणि प्रकृती पण असते ना. चौदेह जर आता थोडंसं आपण थोडं बघूया तत्वज्ञानातलं, की एक चौदेह स्थूल आहे, सूक्ष्म आहे, कारण आहे, महाकारण आहे. बरोबर. आणि मी आणखीन एका ठिकाणी वाचलेलं असं आहे, की अ, ज्या गोष्टी घडतात, त्यामागे काही कारणं असतात आणि बरोबर. आपल्याला त्या कोणत्या कधी-कधी कळत नाही ते कशामुळे घडतात. तर त्याचेही 3 प्रकार आहे. कर्तुम, अन्यथा कर्तुम आणि अकर्तुम. हं. तर अकारण काही गोष्टी घडतात, काही कारणाने घडतात. अन्यथा कर्तुम म्हणजे अगदी अघटित, जे घडूच शकत नाही, ते देवाकडनं घडलेलं असतं असं. बरं. असं जेव्हा तू कारण महाकारण सांगितलं, तेव्हा मला ते आठवलं. आणखीन एक तत्वज्ञानात अशी संकल्पना आहे, की अ, पुरुष एक असतो, प्रकृती असते आणि पुरुषाच्या वरती पण एक अहंकार असतो. सगळ्यात शेवटचा अहंकार असतो. हं. महत अहंकार पण असतो. जसं बरं. तू कारण महाकारण सांगितलंय ना, तसं अहंकार, महाअहंकार असे बरेच भेद आहेत तत्वज्ञानात. आपण ती मोठी चर्चा होईल त्याच्यावर जर करायला गेलो तर. नाही, आपण मला वाटतं, की आपल्याला जे अभंगात काही विषय सापडतायत ना, त्याची एक थोडी वेगळी यादी करूयात आणि कधी वेळ मिळाला तर त्याच्यावरही बोलता येईल. एवढे ते मोठे विषय आहेत. म्हणजे अहंकार हा तर पुरून उरणार आहे आयुष्यभर सगळ्यांनाच. हां. तसे अजूनही आणि बरेच सापडतील आपल्याला. मनाचे सुद्धा 4 प्रकार होतात. मनाचे सुद्धा 4 प्रकार होतात. मन ते याच्यात आहे, निर्वाण षटकांमध्ये आहे. अ, शंकराचार्यांनी केलेले आहे. मन, हां. बुद्धी, चित्त, अहंकार. हं. की मनामध्ये मन चंचल असतं. साधारणतः कधी आपण डिसिजन घेत नाही, हे त्याचं लक्षण आहे. बुद्धी निर्णय घेण्याची क्षमता असते. म्हणजे कधी निर्णय घेतलास तर बुद्धीने घेतला, मनाने घेतला म्हणत नाही. किंवा हृदयाने घेतलाय का बुद्धीने घेतलाय असं आपण म्हणतो गमतीत. आणि बरोबर. पुढचं असतं चित्त. चित्त म्हणजे एखादी रेल्वेगाडी सतत चालत राहते, चालत राहते. आपलं टाईम हो. टेबल नुसार. हं. पण कधी-कधी ते मध्ये-मध्ये आता नाही का काही घटना घडतात, की 3-4 रेल्वेगाड्या एकत्र येऊन धडकून जातात हो. आणि मोठा अपघात होतो. तर हं. चित्त डिस्टर्ब होणं म्हणजे चित्त थाऱ्यावर नसणं म्हणजे आपली रुळावरनं गाडी घसरली, हं. की ते चित्त घसरतं. आणि हो. चौथं असतं अहंकार. अहंकारबद्दल बोलायलाच नको. सगळ्यांनाच असतं तो. हो. हं. तो तो मर्जीने वागतो त्याच्या. या तिघांना फाडून खाईल तो. असं आहे. तर मला वाटतं आजचं आपण इथे थांबूया नाही का? बरेच आपण हो. काही राहिलंय अजून सांगायचं? नाही, बरचसं म्हणजे जे आपल्याला महत्वाचं होतं, ते तर सांगून झालेलंच आहे. आणि हो. आता आपण वाट बघूयात श्रोत्यांच्या प्रतिक्रियांची. हो आणि आता YouTubeवर आम्ही हे डायरेक्ट करत नाहीये. त्याचंही सांगतो आता आम्ही Skypeवरनं आता हा रेकॉर्ड केलेला आहे आणि नंतर तो YouTubeला आम्ही अपलोड करणार आहोत. आणि ते 50 सबस्क्रायबर झाल्यानंतरच तो आम्हाला लाईव्ह स्ट्रीमिंग शक्य आहे. तर आमची तेव्हा खूप इच्छा आहे, आम्हाला लाईव्ह स्ट्रीमिंगच करायचंय खरं म्हणजे तीच इच्छा आहे. पण ते 50 सबस्क्रायबरची गोष्ट आम्हाला आज का कालच कळली, की अशी एक अट आहे YouTubeची. तर ती गोष्ट पण कोणाला जर करायची असेल असं YouTube चॅनल वगैरे, तर त्यांनी पण लक्षात घ्या, की 50 सबस्क्रायबर लागतात. त्याशिवाय लाईव्ह स्ट्रीमिंग करू शकत नाही. तर शिकायला मिळतंय आणि शिकायला आवडतं. याच्यातून हे सगळं दिसतंय.
नक्कीच. दोन्ही अंगांनी प्रगती चालू आहे असं म्हणूयात. तांत्रिकदृष्ट्या सुद्धा आणि आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा. हो, तोही एक थोडासा फरक मी जाता सांगतो, की प्रशासकीयदृष्ट्या, तांत्रिकदृष्ट्या चेतन चळवळ पाहणारच आहे आणि माझं थोडंसं रफ वर्क आणि अभंगावर जास्त लक्ष असतं. तर तोही फरक आहे थोडासा. बरोबर आहे. म्हणजे असं म्हणता येऊ शकतं, की मी दिग्दर्शक असलो, तरी ह्या उपक्रमाचा नायक देवेश. हे हां. सगळ्या श्रोत्यांनी ध्यानात घ्या. हां. कारण अभंगांची जाण ही माझ्यापेक्षा याला नक्कीच जास्त आहे, हे मी इथे मान्य करतो. आपल्या श्रोत्यांना बरोबर. जास्त आहे असं म्हणूया आपण त्यापेक्षा. कारण की श्रोते शेवटी जसे जसा हा उपक्रम जसे हे आपले अभंगावरचं बोलू अभंगे ऐकणार आहे, त्याच्यावरनं त्यांचं कळणार आहे, की त्यांची जाण जास्त महत्वाची आहे. म्हणजे तेच जाणकार आहेत खरं. ते समजूनच आपण बोलतोय खरं तर. कारण की त्यांना त्यांच्या म्हणजे आपल्यासमोर नाहीयेत, पण आपल्यासमोर ते आहेत. त्यांचं अस्तित्व आहे. या दृष्टीने आपण बोलतो आहोत. तर त्यांचं बरोबर, महत्व आहेच, नक्कीच आहे. बरोबर. तर मग तर आज आपण इथे थांबूयात. हो, हो. बरंच बोलणं झालं आपलं अभंगांच्या दृष्टीने. त्याच्यानंतर सोयराबाईंचा अभंग ह्याही विषयावर परत बोलणं झालेलं आहे. तर आपण भेटूया आता पुढच्या भागात. आणि आता आपला प्लॅटफॉर्म असेल ऐकण्याचा तो YouTubeचा, हे लक्षात ठेवा. आणि आधीचे 3 भाग पण आम्ही YouTubeवर अपलोड करणार आहोत. तर सगळं एकाच ठिकाणी मिळेल. याच्यानंतर Spotifyला काहीच नसणार आहे. ही पण नोंद घ्यावी. जर जे ऐकत असतील सलग ज्यांना ऐकायचं असेल, तर त्यांना त्यांच्या माहितीसाठी. बरोबर. तर आज आपण इथे थांबत आहोत आता. धन्यवाद सगळ्यांचे. धन्यवाद.